शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर कृष्णा मुदकर आवारे आज तुमचं अशाच एका नवीन विषयामध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मागील 8 दिवसांमध्ये बऱ्याचशा विभागामध्ये किंवा अगोदरही बऱ्याचशा विभागामध्ये टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली. मात्र एक गोष्ट जी की जीवाणूजन्य करपा अगदी प्लांटेशन केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला झाडावरती दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि त्या ठिकाणी आपण नकळतपणे जे काही अँटीबायोटिक्स जे येत असतात, जे स्टेप्टोसायक्लिन, कासोबामायसिन, व्हॅलिडामायसिन यासारख्या आपण लगेच ताबडतोब फवारण्या शेतकरी मित्रांनो तुम्ही घेत असता. आणि तिथंच आपण एक मोठी चूक कुठेतरी करतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण त्या झाडामध्ये अगदी छोटं असलेलं झाड आणि त्या झाडामध्ये असलेली जी काही एनर्जी, जी अँटीबायोटिक्स पचवण्यासाठी जी एनर्जी पाहिजे ती एनर्जी अजून झाडामध्ये आलेलीच नाहीये. आणि त्या करप्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण तिथे अँटीबायोटिकचे स्प्रे घेत आहे, ते अगदी चुकीचं आहे. मुळात त्या झाडामध्ये तेवढी एनर्जीच नाहीये की ते अँटीबायोटिक्स पचवून त्या बॅक्टेरियाला, त्या जीवाणूजन्य करप्याला लगेच नियंत्रणात आणेल. त्यासाठी आपल्याला तिथे कॉपर बेस किंवा चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक, जे की झोल गटामधील देखील बुरशीनाशक चांगल्या प्रकारे काम करतात, पण लक्षात घ्या त्याचे योग्य प्रमाण हवे. जर प्रमाण चुकले तर झाडावरती त्याचे आपल्याला दुसरे इफेक्ट, झाड स्ट्रेसमध्ये देखील गेलेलं असं बघायला भेटू शकतं. त्याच्यामुळे कॉम्बिनेशन काय वापरायचे आणि वापरलेले कॉम्बिनेशन त्याचा योग्य प्रमाणामध्ये वापर करून आपल्या झाडावरती किंवा आपल्या क्रॉपवरती त्याचा कसा चांगला इफेक्ट आपल्याला किंवा तसं त्या रोगाचे चांगले कसे नियंत्रण घडवून आणता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्येच लगेच तुम्ही कुठल्याही प्रकारचे अँटीबायोटिकचे स्प्रे घेऊन, माझं तर म्हणणं एक 16-17 दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारचे अँटीबायोटिक्स वापरू नका. चांगल्या प्रकारे जे काही आपल्या झाडाला जीवाणूजन्य करपा नियंत्रणासाठी चांगले मार्केटमध्ये असलेले बुरशीनाशक तुम्ही तिथे वापर करा. मित्रांनो, कुठल्याही जे काही पेस्टिसाइड्स किंवा इन्सेक्टिसाइड्स येत असतात त्याचे वयानुसार कधीच त्याचे प्रमाण कुठलीही कंपनी रिकमेंडेशन करत नाही. का? कारण वयानुसार ते रिकमेंडेशन करू शकत नाही. ते आपल्याला ठरवायचं असतं की माझ्या पिकाचे वय इतके इतके आहे आणि मग मी किती प्रमाणामध्ये घेऊ शकतो किंवा मी घेतलेले केमिकलचे स्प्रे हे माझे क्रॉप किती सहन करू शकते हे आपल्याला ठरवायचं असतं. त्याच्यामुळे जे शेतकरी बंधू मोठ्या झालेलं असलेलं आपलं क्रॉप आहे त्याच्यावरती जे प्रमाण घेतात तेच लहान्या पिकाला वापरतात किंवा छोटे वय असलेल्या झाडांना वापरतात, हे अगदी चुकीचं आहे. त्यामुळे मित्रांनो नीट लक्षात घ्या, आपला विषय काय आहे, लागवडीनंतर लगेच विषाणूजन्य करप्याचा प्रकोप आपल्याला जो काही प्लॉटवरती दिसतोय त्याला नियंत्रित कसं करणार आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण असं नाही बघणार आहे की लगेच आपण जो काही जीवाणूजन्य करपा आहे तो वाढलेला आहे मग त्याला लगेच अँटीबायोटिक्स द्या, अजिबात नाही. मित्रांनो, अनेक बुरशीनाशके ही अँटीबायोटिक्स जे काय आपला करपा आहे त्याला नियंत्रणात आणायला फार मदत करत असतात. आता ते कोणते कोणते बुरशीनाशक हे आपण बघणार आहोत. इथे आपण हे नाही बघणार का जीवाणूजन्य करपा त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम काय आहे, तो कसा नियंत्रण येतो, हे तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या जाऊन बघू शकता. पहिली गोष्ट, चांगलं कॉम्बिनेशन साधारणपणे लागवड करण्यापासून, आता ज्यावेळेस आपण क्रॉपमध्ये प्लांटमध्ये आपलं क्रॉप लागवड करतो ते 0 to 5 डेज, 1, 2, 3, 4 ते 5 दिवसाच्या अंतरामध्ये जर आपल्या पिकाला जीवाणूजन्य करप्याचा प्रकोप झाला तर तिथं आपण कुठलं कॉम्बिनेशन वापरू शकतो हे निश्चित जाणून घ्या की ते आपल्याला फास्ट कव्हर भेटेल. 0 to 5 डेज मध्ये जर आपल्याला जीवाणूजन्य करप्याची लागवड झालेली दिसते तर तिथे चांगलं बुरशीनाशक साप, जे काही प्रमाण आहे ते 20 लिटर पाण्यासाठी देतोय मी, 20 लिटरच्या पंपासाठी साप 20 ग्रॅम. त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे झिंक 7 ग्रॅम व त्यामध्ये तुम्ही थोडे चांगल्या प्रकारचे सीवीड वापरा. सीवीडचे देखील प्रमाण अगदी कमी घ्या, 25 मिली पर्यंत घ्या. कुठले ऍस्कोबालामिनोलचं वगैरे कुठलेही असलेले तुम्ही घेऊ शकता. जो काही याच्यामध्ये असलेला M45 आहे मँकोझेब, M45 मँकोझेब, तो तुमचा जीवाणूजन्य करप्याला नियंत्रण तिथं चांगल्या मोठ्या प्रमाणात करणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे गेले साधारणपणे 5 ते 7 दिवसापर्यंत
आणि तिथे तुम्हाला जीवाणूजन्य करपाचा अटॅक दिसायला सुरुवात झालेला आहे. तर इथे कॉपर 20 ग्रॅम प्लस टिल्ट प्रोपिकॅनोझोल जे येत असते ते तुम्हाला घ्यायचे आहे 20 लिटरच्या पंपाला फक्त 4 मिली. याच्यात अजून एक कॉम्बिनेशन तुम्ही ह्याच पिरियड मध्ये जर इन्फेक्शन झालेलं दिसत असेल तर तिथे अजून एक कॉम्बिनेशन कॉपर तेच प्रमाण 20 मिली प्लस स्कोर डायफेनोकोनाझोल जे की 7 मिली पर्यंत तुम्ही वापर करू शकता. अजून एक कॉम्बिनेशन इथे जर तुम्हाला इन्फेक्ट किंवा आपल्या क्रॉपवरती लागण झालेली दिसते ह्याच पिरियड मध्ये तर तिथे हे पहिलं, हे दुसरं आणि तिसरं. इथे तुम्ही कुप्रोफिक्स परत 20 ग्रॅम, त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट आणि M45 येत असते ते 20 ग्रॅम घ्यायचे आणि त्याच्याबरोबर परत स्कोर 7 मिली हे कॉम्बिनेशन वापरू शकता. त्याच्यानंतर M45 इंडोफिलचे हे 20 ग्रॅम प्लस स्कोर हे कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता. लक्षात घ्या, जीवाणूजन्य करप्याच्या नियंत्रणासाठी मी इथं झोल ग्रुप वापरलेला आहे. त्याच्यामध्ये प्रोपिकॅनोझोल, टिल्ट, डायफेनोकोनाझोल हेच असते. तुमचा तो इथे चांगलं नियंत्रण करणार आहे. लगेच अँटीबायोटिक्स तुम्हाला घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर इथून पुढे तुम्ही गेले आणि आपला जे काही ड्युरेशन आहे, आता आपण 5 ते 7 पाहिले, इथे 7 ते 15 दिवसापर्यंत तुम्ही आलेले. तर तिथं पहिलं तुमचं 7 ते 15 दिवसाच्या पुढे नाही गेलेलो अजून आपण. 7 ते 15 दिवस तिथं तुम्हाला बेस्ट चांगलं कॉम्बिनेशन स्कोर 10 मिली पर्यंत घ्या. 7 दिवसाच्या पुढे निघाले तुम्ही 10 मिली स्कोरचा वापर करू शकता. मात्र कुमानचा वापर इथे व्यवस्थित करायचा. तुम्हाला कुमान तुम्हाला इथे घ्यायचं आहे 35 मिली. परत इथे तुम्ही 05234 चा वापर करू शकता, जो की फॉस्फरस आणि पोटॅश झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी इथे चांगली मदत करणार आहे. तर मग इथे तुम्हाला ते किती घ्यायचंय, एक 25 ते 30 ग्रॅम पर्यंत घेऊ शकता तुम्ही पंपाला. 30 ग्रॅम पर्यंत घेऊ शकता. हे एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे. त्याच्यानंतर स्कोर कवचचं देखील कॉम्बिनेशन अगदी बेस्ट आहे. दुसरं जे आहे स्कोर कवच, त्याचं देखील बेस्ट कॉम्बिनेशन आहे. स्कोर 10 मिली, कवच 20 ग्रॅम हे देखील इथं कॉम्बिनेशन वापरू शकता. आता इथं क्रॉप आपलं परत पुढे गेलेलं आपण 15 ते 20 दिवस. तर इथे मग तुम्ही बेस्ट धानुका कंपनीचं कोनिका घेऊ शकता. कोनिका 25 ग्रॅम. इथे आपण कासोबामायसिन वापरला. आता कॉपर ऑक्झीक्लोराइड आणि कासोबामायसिन ज्याच्यामध्ये येत असते ते कॉम्बिनेशन इथे घेतलेले. त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान दुसरं कॉम्बिनेशन तुम्हाला कोसाइड प्लस कासोबामायसिन 20 मिली, कोसाइड 20 ग्रॅम. आता हे लक्षात घ्या, जर मेजर अटॅक असेल तर हे कॉम्बिनेशन वापरा, नाही तर वरती जे कॉम्बिनेशन दिलेले आहे त्याचा देखील तुम्ही इथे 20 ते 15 दिवसाच्या दरम्यान वापर करू शकता. मेजर जर इन्फेक्शन असेल तर कोसाइड कासोबामायसिन कडे जा, नाही तर तिकडे एवढी जायची गरज नाही. कोसाइड स्कोरचं देखील कॉम्बिनेशन अगदी बेस्ट आहे तुम्हाला जर प्रॉपर रिझल्ट पाहिजे असतील तर. का जीवाणूजन्य करपा आपल्याला दुसऱ्या दिवशी लगेच आलेला पाहिजे. याच्या पुढे निघाल्यावरती तोंडी सांगतो मी शेतकरी मित्रांनो, 20 दिवसाच्या पुढे आपलं क्रॉप निघालेलं आहे तिथं तुम्ही कुप्रोफिक्स संचार याचा देखील वापर करू शकता. अगदी सुंदर असे रिझल्ट येतील. त्याच्यानंतर 20 दिवसाच्या पुढे गेले, कुप्रोफिक्स तुम्हाला घ्यायचं आहे. कुप्रोफिक्सचं प्रमाण सांगायचं राहिलं. कुप्रोफिक्स 200 लिटर पाण्यासाठी 400 ग्रॅम आणि संचार 14 500 मिली याचा वापर करू शकता. त्याच्यानंतर अजून पुढे गेलेले तुम्ही का अजून तुम्हाला थोडं चांगलं कॉम्बिनेशन पाहिजे तर तिथे तुम्ही याच्यासाठीच जीवाणूजन्य करपासाठीच नेटिव्ह अँट्राकॉलन स्ट्रेप्टोसायक्लिन याचाही वापर करू शकता. ते तुम्हाला चांगलं रिझल्ट देईल. त्याचप्रमाणे जर झाडावरती कुठेतरी आपल्याला जीवाणूजन्य करपा दिसायला सुरुवात झाली तर तिथं कॉपर M45 आणि स्कोर हे देखील कॉम्बिनेशन अगदी उत्कृष्ट आहे. जे की कॉपर तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 300 ग्रॅम, M45 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम आणि स्कोर 200 लिटर पाण्यासाठी 100 मिली याप्रमाणे तुम्ही वापर करू शकता. मित्रांनो, इतके कॉम्बिनेशन दिलेले आहे.
हे माझ्या स्वतःच्या अनुभवातून दिलेले आहे, ते माझ्या ऍक्च्युअल फील्डमध्ये वापरलेले आहे. त्याच्यामुळे याची कुठेही तुम्हाला स्क्रॉचिंग आलेली दिसणार नाही, अजिबात नाही. स्प्रे घेत असताना कॉपर बेस स्प्रे जर घेतलीस तुम्ही, आता बघा कुठं कुठं कॉपर तुम्हाला थोडंफार ऍड केलेलं दिसेल. मी जीवाणूजन्याच्या नियंत्रणासाठी कॉपर हे बेस्ट माध्यम आहे. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळापासून पण प्रमाण चुकवायचं नाही. प्रमाण जर चुकलं तर शेतीमध्ये लक्षात घ्या, शेती करण्यासाठी माती आणि झाडावरती चांगल्या बुरशीनाशकाचे किंवा कीटकनाशकांचे रिझल्ट भेटण्यासाठी त्याचं योग्य प्रमाण हे गरजेचं आहे. शेतीसाठी माती आणि रिझल्ट तुम्हाला जर औषधांचे चांगले जर हवे असतील तर तिथे योग्य प्रमाण हे फार गरजेचं आहे. हे जे काही प्रमाण दिलेले हे माझ्या अनुभवातून दिलेले आहे. सुरुवातीच्या काळामध्ये एखाद्या औषधाचे रिझल्ट आले नाही तरी चालतील, पण त्या झाडाला शॉक बसला नाही पाहिजे, जेणेकरून ज्यावेळेस झाडाला शॉक बसतो तर त्यावेळेस भविष्यामध्ये ते झाड हे आपल्याला उत्पादन हे निश्चित कमी देत असतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, योग्य औषधाचं योग्य प्रमाण आपल्याला घेणं गरजेचं आहे. जर शेतीमध्ये काही थोड्याफार अडचणी येत असतील तर निश्चित माझ्या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 7767 90 66 19. मित्रांनो, शेतीमध्ये समस्या येतच असत्या. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील विचारू शकता तुमच्या जर काही समस्या असतील तर. चला तर मग शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.